आज आपण हंटिन ऑर्गॅनिक्सच्या परमनंट फार्मिंग सोल्युशन मोडलीम या ऑफिसतर्फे बोहसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी इन्नू शेख या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. यांचा द्राक्षाचा प्लॉट आहे. आपण व्हिडिओच्या आधी आपल्या कंपनीचा उद्देश थोडक्यात जाणून घेऊया. हंटिन ऑर्गॅनिक्स हे परमनंट फार्मिंग सोल्युशनच्या मार्फत शेतकरी जे आपली शेती करतात की कीड नियंत्रण असेल, रोग नियंत्रण असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, हे सर्व ज्या गोष्टी आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे काढणे, जास्तीत जास्त काढणे किंवा चांगल्या क्वालिटीचं काढणं, याच्यामध्ये जे शेतकरी गुंतागुंतीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कामापेक्षा जास्त आहेत, नको असणाऱ्या आहेत, ह्या आपल्याला कमी करून अगदी सोप्या पद्धतीने शेती करून आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला प्रोडक्शन पण वाढवायचं आहे, त्याची क्वालिटीही कशी वाढवता येईल आणि मार्केटमध्ये कसा चांगल्यात चांगला भाव मिळवता येईल, याच्या संदर्भात ही PFS मोडलीम हे जे ऑफिस आहे हे आपण शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन डेमो प्लॉट बनवून त्यांना आपण प्रत्यक्ष भेटी देत आहोत. तर त्याच कार्यक्रमाअंतर्गत आपण आज इन्नू शेख यांच्या शेतावर आलेलो आहोत. थोडक्यात याची मी पार्श्वभूमी सांगतो, त्याच्या आधी आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. आपलं नाव सांगा. माझं नाव इन्नू शहाबुद्दीन शेख, राहणार बोसे. मोबाईल नंबर 82 086 80 942. शेतकऱ्याने आत्ता ओळख करून दिलेली आहे. मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो म्हणजे आपण यांच्या प्लॉटवर काय केलेलं आहे आणि नंतर मग प्रत्यक्षात आपण शेतकऱ्यांकडून त्याचा अनुभव जाणून घेऊया. साधारणतः 1 नोव्हेंबरपासून एका लाईनमध्ये, जसं की तुम्ही पाठीमागे बघू शकताय की एका लाईनवर आपण आहे ना बंपर हे जे आपलं नेक्स्ट जनरेशन ग्रोथ रेग्युलेटर आहे, त्याच्यानंतर नॅनो सल्फ आणि नॅनो रिच अशा एक आपल्या 2 प्रोडक्टचा आणि एक आपला स्टिकर पेनिट्रेटर ॲक्टिवेटर, याचा एक साधारणतः 15 दिवसातून एक असे 4 रिपिटेशन केलेले आहे. तुम्ही आपल्या शेतकरी बंधू जे आता पाहत आहेत आपला व्हिडिओ किंवा तुमच्याकडून जे मार्गदर्शन ऐकत आहेत, त्यांना आधी सांगा की हे बंपरच्या लाईनमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत काय जाणवत आहे, कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसत आहे? ह्या कंपनीच्या साहेबांनी जे आमच्या एका लाईनवरती ट्रीटमेंट केली, डेमो दिला, त्या लाईनमध्ये किंवा त्या भागात आणि बाकी इतर बागेमध्ये हा खूपच फरक आहे. हे त्यातले 2 लाईव्हमध्ये बघायला मिळतील. हा आहे कंपनीनं डेमो दिलेलाचा आणि हा बिगर डेमो दिला त्यातला घेतलेला आहे. तर दोन्हीमध्ये मण्यांची संख्या आणि फुगवण जास्त आहे. नंतरनं ह्याच्यात वजनदार वाटतोय हा गड, हा थोडासा म्हणजे हलका वाटतोय. त्यामुळं सुरुवातीला आमचा पण ह्या म्हणजे प्रॉडक्टवर असा विश्वास नव्हता, पण नंतरनं साहेबांनी सांगितलं की तुम्ही वापरून बघा, तुम्हाला समजेल म्हणून. मग ज्यावेळेस वापरला आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात अनुभव बघितला, त्यावेळेस लक्षात आलं की खरंच ह्या हंटिन ॲग्रो ह्यांच्या औषधामध्ये म्हणजे दमदार घटक आहेत, चांगलं आहे औषध आणि शेतकऱ्यांनी वापरायला काय हरकत नाही. 1 नंबर रिझल्ट आहेत. आणि मी ह्या वर्षी वापरू शकलो नाही. एप्रिलपासून पूर्ण द्राक्षबागेला मी हंटिन ॲग्रोचं ट्रीटमेंट चालू करणार आहे. हा आहे हंटिन ॲग्रोचा ट्रीटमेंट केलेला आणि हा आहे बिगर ट्रीटमेंटचा. तर त्या दोन्हीचा असं म्हणजे एकदम जाणवण्यासारखा फरक आहे. आणि हे दाखवू शकतो आपण, म्हणजे असा ठेवला तरी तुम्हाला ते दिसण्यात येत आहे का असं. आता हा क्लिअर विजन आहे नाही का? तर हे जे तुम्ही सेटिंगच्या बाबत काय बोलाल, म्हणजे आपण सेटिंग चांगलं आहे, ह्याचं सेटिंग चांगलं व्यवस्थित झाले, गळ झाली नाही आणि साईज मध्ये चांगला फरक पडला. एकसारखी साईज आली. ह्याच्यात छोटी मोठी साईज आहे, ही एकसारखी साईज आली. आता तुम्हाला एक तुमचा अनुभव आणि शेतकऱ्यांना सांगा, जर मण्याची एकसारखी साईज असेल तर ते बेदाण्याच्या क्वालिटीवर कसा चांगला? क्वालिटी 100% चांगली निघाला. एका A1 क्वालिटीचा 1 नंबर क्वालिटीचा आणि एकसारखा साईजचा बेदाना होतो, त्यामुळं क्वालिटी 1 नंबर चांगली भेटणार आणि रेट चांगला मिळणार. आणि आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी ब्रिक्स मीटर घ्या,
आपण ब्रिक्स मीटरनी त्याची शुगर ब्रिक्स चेक केला. ब्रिक्स चेक केला, शुगर चेक केली, तरी ट्रीटमेंट केलेलीची 15 पर्यंत आहे आणि बिगर ट्रीटमेंटची 11-12 आहे. आता इथून पुढे किती दिवस आहेत आणखी, म्हणजे द्राक्ष अजून उतरायला? 1.5 ते 2 महिने. म्हणजे एक 2 महिने, 1.5-2 महिने धरून चालू आहे. शेतकरी बंधूंनो, खूप महत्त्वाचा हा विषय आहे. खरं तर आणखी 1.5 ते 2 महिने टाईम असताना म्हणजे 1.5 ते 2 महिन्याच्या आधी आज जवळजवळ 4 ते 5 एवढ्या ब्रिक्सचा याच्यामध्ये फरक आहे. आणि इथून पुढे हे आपण बंपर नॅनोसेल्फ, नॅनोरिच आणि खालून जर सेडग्रो जमिनीमार्फत सॉईलमध्ये आपण ॲप्लिकेशन करत राहू तर खूप चांगल्या प्रमाणे याची ब्रिक्स वाढू शकते. आणि ब्रिक्स जेवढी जास्त असेल, गोडी जेवढी जास्त असेल, तेवढं बेदाण्याला क्वालिटी आणि वजन जास्त. परफेक्टली. आणि आता इकडे आपलं एक सीडग्रोचं ॲप्लिकेशन गेलेलं आहे नाही का, तर आमचं रिक्वेस्ट आहे का या लाईनीचंच आपण एक काम करू. तुम्ही तर एप्रिलपासून आमची ट्रीटमेंट वापरणारच आहे, तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे का 10 दिवसात तरी तुम्हाला आता जे 1-2 महिने अजून तुमचे आहे, तर तोपर्यंत आपला एक सीडग्रोचा जो डोज आहे ते टाका तुम्ही, ते कंटिन्यू करा. ते तितका करा. आणि बाकीच्या जे आहे आमचे बंपरचे आणि नॅनोसेल्फचे आहे ते डेमो आपण देत राहू. म्हणजे दर 15 दिवसाला तिथपर्यंत आपण हार्वेस्टिंग पर्यंत ते आपण डेमो देऊया तुम्हाला. किती वर्ष झाले तुम्हाला द्राक्ष लावत? आता हे बागेला माझ्या 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. द्राक्षाचा अनुभव साधारणतः तुमचा किती आहे, म्हणजे पहिल्यापासून? माझा द्राक्ष बोशे गावात सगळ्यात पहिल्यांदा द्राक्ष मीच लावली होती. तरी बरं. किती वर्ष झाली? 1988 ला लावली होती. अच्छा, 1988 ना. आता म्हणजे द्राक्षाचा खूप गहन तुम्हाला अनुभव आहे. होय. आहे ना. तर आपल्याला हेच सांगण्याचा उद्देश आहे का आपले जे कास्तकार आहे ते सधन कास्तकार आहे इकडचे, आणि म्हणजे त्यांना अनुभव खूप आहे आणि त्यांनी आपल्याला आता अनुभव सांगितलेला आहे. त्यांनीही एक मान्य केलेलं आहे, नाही तुमचे रिझल्ट आहे आणि मीही आता समोर रिझल्ट छान आहेत, चांगले आहेत. लोकांनी औषधं वापरावी आणि उत्पादनात क्वालिटीत फरक निश्चितच जाणवेल. आणि मी विशेष करून कंपनीला आणि कंपनीच्या टीमला धन्यवाद देतो की त्यांनी चांगले प्रोडक्ट, चांगली औषधं घेऊन आमच्याकडं आली आणि आम्हाला मार्केटमध्ये जे काय खरं काय खोटं काय यातला फरक समजावून सांगितला. त्याबद्दल मी विशेष साहेबांचे ह्यांचे धन्यवाद, आभार. नाही, तुमचाही खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून खरं तर शेतकरी बंधूंनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आपल्या प्रोडक्टविषयी, कंपनीविषयी खूप जवळून पाहिलेलं आहे. स्वतः त्यांनी अनुभव तुम्हाला आता शेअर केलेला आहे आणि आपल्यासोबत हे कंटिन्यू आत्ता पण आहेत एप्रिलपर्यंत आणि एप्रिलपासून पण राहिलेलं आहे. जर कोणी शेतकरी तुम्हाला भेटायला आले किंवा प्लॉट व्हिजिटला आले त्यांनाही मार्गदर्शन तुम्ही कराल. आणि जर कोणी मोबाईलवर संपर्क साधला आणि जर काय तुम्हाला विचारलं प्रोडक्टविषयी, जे योग्य आहे ते सांगायला काय अडचण नाही. खरं आहे, जे योग्य आहे ते आपण सांगणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत आहात, आपलं मार्गदर्शन शेतकऱ्यांचं ऐकत आहात. तुम्ही सर्वांनी वेळ काढून जे आमच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी, कंपनीसाठी किंवा आमच्या टीमसाठी, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद.